महाराष्ट्रातल्या आजच्या तरुण पोरांकडे बघितलं ना तर अर्धे तरुण तरुणी अर्धे रात्रीच्या वेळेला नुसते त्या पब मध्ये जाऊन उलट्या उड्या मारत नाचतायत. नको ते नशा चालली, नको त्या सगळ्या गोष्टी चालल्यात. या पब संस्कृतीने महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीवर घाला घातलाय. म्हणजे या पोरी या सगळ्या लोक जाऊन तिथं नाचतायत, नको ते धिंगाणा घालतायत, नको तसले चाळ्याने, नको तसला बाजार सगळा उठवलाय. कुठे? छत्रपतींच्या राज्यात. ज्या छत्रपतींनी खरं जर स्वराज्य कशासाठी निर्माण केलं असेल ना तर ते स्त्रीसाठी निर्माण केलंय. जरा वाचा इतिहास, तुम्हाला कळेल काय वेळ होती तेव्हा, काय अवस्था होती त्यावेळी स्त्रियांची. आणि आजच्या स्त्रिया, आजच्या पुरी, मी म्हणत नाही तुम्हाला मजा मस्ती करू नका, करा, नक्की करावी, पण या पब संस्कृती काय ना ते आम्हाला आणि तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण सगळं पाहत असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. किती ड्रग्सचे डीलिंग केले जाते, कसले घाणेरडे चाळे केले जातात. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. मध्ये मध्ये बाळासाहेबांनी चांगला आवाज उठवला होता, आबांनी देखील या गोष्टीवरती चांगला मोका लावला होता. पण आज सगळे राजकारणी पैसा मिळतोय म्हणून पबला अगदी फोपावून देत आहेत. पण बाबांनो, एक लक्षात घ्या, ही पब संस्कृती आहे ना या बाहेरच्या जागतिक देशांसारखं आपलं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो.